नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेट 2013 पेपर 1 मधील आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर यामधील पहा पहिला म्हणजे 61वा प्रश्न होता. मानवी वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या टिमटिम यांनी केली आणि याचे उत्तर आहे व्हॅटसन यांनी ही व्याख्या केलेली आहे. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी टिमटिम पद्धती अत्यंत उपयुक्त असते, तर सर्वेक्षण पद्धतीही अत्यंत उपयुक्त असते. तसेच तुम्हाला आत्मपरीक्षण, प्रायोगिक पद्धती, जीवनवृत्तांत पद्धती या सर्व पद्धतींचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून या पद्धतीवरनं सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे इंद्रिय भ्रमचे उदाहरण आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती टिमटिम यांनी मांडली, तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 4. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता टिमटिम होय, तर B.F. स्किनर हा काय आहे? साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता आहे. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना सृजनात्मक प्रकारच्या असतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. पहा, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती कुर्ट लेविन यांनी मांडलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती यांनी मांडली, तर उत्तर आहे जड. त्याच्याबरोबर थार्नडाईक, डिसे, बॅगले यांच्या उपपत्ती पण तुम्ही अभ्यासायच्या आहेत. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात, असे कोहलर यांचे मत आहे. पर्याय क्रमांक 4. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. पर्याय क्रमांक 3. तसेच तुम्हाला विस्मरण म्हणजे काय, स्मरण म्हणजे काय, कल्पना म्हणजे काय हेही माहीत असायला हवे. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे लिंड्सले यांनी म्हटले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो जुश्री असं लिहिलेला आहे, तर तिथं काय हवं होतं? जुजेरी असं हवं होतं. तर 71 जो प्रश्न क्रमांक आहे त्याचं उत्तर तुम्ही मला काय करायचं आहे? कमेंट करायचं आहे योग्य उत्तर, की पर्याय क्रमांक 1 येईल काय 4. त्यानंतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचं स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे. तर पहा, ह्याच्यामध्ये दोन्ही त्यांनी पर्याय 1 व 4 असं हे केलेलं आहे, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जरा संदिग्ध आहे. तरीही तुम्हाला उत्तर काय वाटतं ते नक्की कमेंट करा. त्यानंतर बघा, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे टिमटिम. तर हे धनसंक्रमणाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात? तर किशोरावस्था असे म्हणतात. तर तुम्हाला शैशवावस्थेचा कालावधी, कुमारावस्थेचा कालावधी, पौगंडावस्थेचा कालावधीही माहीत असणे गरजेचे आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव, असे ड्रॉस यांनी म्हटलेले आहे. पर्याय क्रमांक 2. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही, हे टिमटिम अवधानाचे उदाहरण आहे. तर हे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण आहे. तसेच ऐच्छिक, अनैच्छिक अवधानाची सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी. नंतर नेक्स्ट पहा, बुद्धिमत्ता म्हणजे छात्र बघा, बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला टिमटिम असे म्हणतात, तर त्याला संवेदना असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत, असे अल्फ्रेड बिने यांनी मांडले. पर्याय क्रमांक 4. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे, असा विचार टिमटिम यांनी मांडला. तर भावनिक बुद्धिमत्ता ही डॅनियल गोलमन. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजेच प्रेरणा होय. पर्याय क्रमांक 3. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर काय आवश्यक आहे? प्रवर्तन. पर्याय क्रमांक 1. 82 पहा,
इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा टिमटिम यांनी सुरू केली. आणि ह्याचे योग्य उत्तर आहे गजूभाई बधेका, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न पहा. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक टिमटिम हे आहेत. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्शा विल व ब्रूस जॉईस, पर्याय क्रमांक 3. 84 पहा. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? तर ज्ञात्याकडून अज्ञाताकडे हे सूत्र इथं वापरलं गेलं आहे, पर्याय क्रमांक 2. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर परिणामकारक अध्ययन म्हणजेच यशस्वी अध्यापन होय, पर्याय क्रमांक 3. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? हा प्रश्न 2 ते 3 वेळा रिपीट झालेला आहे. 2013ला विचारला गेला, त्यानंतर 2024पर्यंत हा एकूण 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. तेव्हा हा प्रश्न तुम्ही काय करा, एकदम परफेक्ट अभ्यासून टाका. तर पहा काय याचं अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण हा ह्याचा योग्य क्रम आहे. खाली काही वर्तन बदल दिले आहेत. यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. तर पर्याय काय आहेत बघा. शारदा सुंदर भरतकाम करते. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो. सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. तर इथं वर्तन बदल आहे पर्याय क्रमांक बोधात्मक वर्तन बदल पर्याय क्रमांक 3 विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा. आणि पर्याय आहेत बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, अध्ययन क्षमता अक्षमता असलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, काय अध्ययन क्षमता असलेली. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत. नेक्स्ट अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर ती शारीरिक व मानसिक असते, पर्याय क्रमांक 2. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे, काय वरील सर्व. आणि याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. अशा प्रकारे आज आपण 2013चे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे क्वेश्चन आन्सर पाहिले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2013तीलच पार्ट म्हणजे TET पेपर 2चे मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यासाठी फक्त बेल आयकॉनला दाबून ऑल ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.